धुळे जिल्ह्यातील बेहेड हे 2000 लोकवस्तीचं गाव. प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती इथे गुण्या गोविंदानं नांदतोय. काही वर्षांपूर्वी मात्र अशी परिस्थिती नव्हती. कोरडवाहू जमीन, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती, सततच्या नापिकीला इथला शेतकरी वैतागला होता. मात्र तरीही इथल्या शेतकऱ्याला कधी आत्महत्या करावीशी वाटली नाही. अशातच लाल मातीत कुस्त्यांच्या दंगलीत मल्ल्यांची 2 हात करणाऱ्या रावसाहेब गिऱ्याचं या तरुणानं गावातील दुष्काळ आणि पाणी समस्येबरोबर 2 हात करण्याचा निर्णय घेतला. सलोख्यानं गावातील राजकीय वाद संपुष्टात आणले आणि 2007 पासून गावाच्या आजूबाजूला असलेल्या नदी आणि नाल्यावर माथा ते पायथा या शास्त्राप्रमाणे 1 नव्हे 2 नव्हे तर लोक सहभागानं 7 बांध घातले. परिसरातली गावं आज जलसंपन्न झाली असून राज्यात दुष्काळ असताना इथला शेतकरी रब्बीचं पीक घेतोय. या आजूबाजूला 7 बंधारे बांधले आहेत मी टोटल, आणि 7 बंधाऱ्यापासून गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमसाठी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आणि जवळजवळ या आजूबाजूच्या 7 गावांच्या शेतकऱ्यांचा आज चांगली परिस्थिती झालेली आहे. रावसाहेब हे आज या भागातील शेतकऱ्यांसाठी जलदूत ठरलेत. गावातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी रावसाहेब यांनी खासदार हुसेन दलवाई यांच्यासह क्रिकेटचा सम्राट सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा अशा सेलिब्रिटी खासदारांकडून तब्बल 6.5 कोटींचा विकास निधी आणला. गावातील प्रत्येक रस्ता पक्का करून बेघरांना घर आणि पिण्याचं स्वच्छ पाणी देण्याचं काम रावसाहेब यांनी केलंय. नाला बिल्डिंगच्या कामामुळे रावसाहेबने या काम केल्यामुळे आम्हाला आता 3 वेळा पीक घेता येतं. एकीकडे राज्यातील शेतकरी दुष्काळानं होरपळून निघत असताना बेहेडचे शेतकरी मात्र रब्बी पिकांना पाणी देण्यात व्यस्त आहेत. राज्यातल्या गावागावात असे रावसाहेब पुढे आले तर महाराष्ट्रातला दुष्काळ केवळ इतिहासात वाचायला मिळणार यात शंका नाही. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.